Today we are to discussing energy of particle at SHM. In last lecture we have to study the composition of two SHM having the same period along the same path. Today we have to see the energy of particle performing SHM. So point right now. Energy of a particle performing SHM. Right? Look here. Energy of particle. मग एनर्जी किती टाईपचे आहे? टू टाईपचे. वन इट इज अ कायनेटिक एनर्जी, अनदर वन इट इज अ पोटेन्शियल एनर्जी. राईट? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय म्हणतो आपण? कोण सांगेल? म्हणजे ड्यू टू द पोझिशन असेल, म्हणजे आपला ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे पजेस झालेली जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी असते. आणि कायनेटिक एनर्जी काय म्हणतो? मूव्हिंग ऑब्जेक्ट असेल, बरोबर आहे. आणि मग मोशनमुळे जी वेलॉसिटी त्याला मिळते त्या वेलॉसिटीमुळे जी प्रोड्यूस झालेली एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी असते. आणि मग आपल्याला टोटल एनर्जी काढायची असेल तर आपण काय करतो? कायनेटिक एनर्जी प्लस काय म्हणतो त्या ठिकाणी? पोटेन्शियल एनर्जी. राईट? आणि मग पुस्तकामध्ये तुमच्या पहिला पॉईंट सांगितला बघा, फाईल परफॉर्मिंग अँड काय सांगितलं त्या ठिकाणी? SHM म्हटले, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितले? द पार्टिकल पजेसेस काय सांगितले त्या ठिकाणी? स्पीड. स्पीड गेलं म्हणजे काय आलं आपल्याला त्या ठिकाणी? वेलॉसिटी पजेस झाली, म्हणजे त्यामुळे त्याला काय पजेस होणार आहे? कायनेटिक एनर्जी असणार. आता परत सांगितलं ॲट ऑल द पोझिशन, म्हणजे प्रत्येक पोझिशनला ती असणार आहे एक्सेप्ट द काय सांगितलं त्या ठिकाणी? ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी कशी असते? 0 असते. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर आपण ज्यावेळेस झोपाळ्यावर बसतो, बरोबर आहे. मग स्विंगचं आपण नेहमीच उदाहरण घेतो. तिथं आपला घेतला किंवा सिंपल पेंडुलम घेतला किंवा झोपाळा घेतला. ही झोपाळ्याची काय झाली आपण सांगतो? इट इज अ मीन पोझिशन, बरोबर आहे. फेन काय सांगितलं? दिस बॉब असेल किंवा स्विंग असेल डिस्प्लेसड आहे तर काय सांगितलं? ॲट दिस एक्स्ट्रीम पोझिशन. दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन. मग इथं आल्यानंतर वेलॉसिटी काय होते आमची? 0 होती. म्हणजे इथं जर वेलॉसिटी 0 होत असेल तर कायनेटिक एनर्जी असं काय होणार आहे? तिथं 0 होणार. म्हणून वाक्य सांगितले स्पीड ॲट ऑल द पोझिशन एक्सेप्ट ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी? एक्स्ट्रीम पोझिशन. इन स्पाइट ऑफ द प्रेझेन्स ऑफ रिस्टोरिंग फोर्स सांगितले. रिस्टोरिंग फोर्स एक्सेप्ट ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी? मीन पोझिशन. रिस्टोरिंग म्हणजे काय? कलेक्ट केलेलं फोर्स. मग तुम्ही म्हणाल कसं? तर हिअर आपण घेतलं मीन पोझिशन असेल तर आमची डिस्प्लेसमेंट काय असते का? नाही. आम्ही नुसतं झोपाळ्यावर बसलो किंवा पेंडुलम तिथं काय केलेलं? प्लेस केलं, म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट काय झाली? 0 झाली, बरोबर आहे. म्हणजे इथलं पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे? 0 होणार, बरोबर आहे. जर पार्टिकल काय केलं? एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे इथं आलं तरी ती त्याची काय झाली? एवढी डिस्प्लेसमेंट झाली, बरोबर आहे. त्याला आपण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल असं. म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल म्हणजे डिस्प्लेसमेंट आमची काय झाली आता? ए झाली, बरोबर आहे. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला काय असणार आहे? तिथं पोटेन्शियल एनर्जी आम्हाला जास्त मिळणार तिथं, बरोबर आहे. आणि म्हणून वाक्य तिथं सांगितलेलं आहे इन स्पाइट ऑफ द प्रेझेन्स ऑफ रिस्टोरिंग फोर्स द पार्टिकल ऑक्युपाइज पेरियस काय सांगितले त्या ठिकाणी? पोझिशन. दिस इज अन इंडिकेशन दॅट वर्क इज डन अँड द सिस्टीम हॅज काय सांगितलं त्या ठिकाणी? पोटेन्शियल एनर्जी. म्हणून त्याला पजेस काय होणार आहे? पोटेन्शियल एनर्जी होणार. कळते? म्हणजे मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू 0 होणार, कारण आमचा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जर बघितला तर आपण mgh असणार पोटेन्शियल एनर्जी. एच म्हणजे काय म्हणतो? हाईट म्हणतो. तिथे याच्याऐवजी आम्ही काय घेतलं? डिस्प्लेसमेंट घेतलं. हा एक्सची व्हॅल्यू जर आम्ही 0 ठेवली तर mg इंटू 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय झाली? 0 असेल, बरोबर आहे. इफ वी हॅव टू रिचेस ॲट द एक्स्ट्रीम पोझिशनला इथं आलो तर इथं संपर्कडन झालं ना. आम्ही काय केलं? बॉब असेल किंवा स्विंग असेल ती काय केली? डिस्प्लेस केली, बरोबर. डिस्प्लेस केल्यामुळे तू इथं आला एक्स्ट्रीम पोझिशनला आला तर इथं पोझिशन काय होणार आहे? चेंज होते. कसं होणार आहे? तोच फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय म्हणणार आहे? mgh इज इक्वल टू mg ph हॅविंग व्हॅल्यू काय येणार आहे? a. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली? mg a मिळाली. आणि मेन पोर्शनला काय मिळाली? 0 आहे, बरोबर. म्हणून वाक्य दिले त्या ठिकाणी
दिस इज अन इंडिकेशन दॅट वर्क इज डन ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी सिस्टीम हॅज अ पोटेन्शियल एनर्जी. मग आता पोटेन्शियल एनर्जी त्यांनी वेगवेगळ्या फॉर्मात सांगितल्या. पहिलं सांगितलं इलास्टिक फॉर्ममध्ये असेल तर तिथं इलास्टिक म्हणजे आपण स्प्रिंगचं एक्झाम्पल घेऊ शकतो. दुसरं सांगितलं ग्रॅव्हिटेशनल एनर्जी जी आहे ती सुद्धा पोटेन्शियल एनर्जीच आहे. मग ग्रॅव्हिटेशनल एनर्जी कसं सांगितलं फॉर अ पेंडुलमच्या बाबतीत आत्ता जे आपण म्हटलो होते. आणि तिसरं सांगितलेलं आहे की मॅग्नेटिक एनर्जी फॉर काय म्हणतो आपण मॅग्नेट. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग इन एसएचएम इज दस द सम ऑफ इट्स कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. मग अशा आपण जे म्हटलो की एनर्जी आम्हाला टोटल एनर्जी काढायची असेल तर आम्ही कशी काढणार आहे कायनेटिक एनर्जी प्लस काय म्हणणार आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे दोघांची सम करू. तेच आपल्याला आता इथं बघायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी डायग्राम आहे तुम्ही काढून घ्या. ओ बी द काय सांगितलंय पोझिशन पॉईंट किंवा आपण काय घेणार आहे ओ बी द काय घेणार आपण दिस इज अ मीन पोझिशन. कन्सिडर पार्टिकल आपण घेणार आहे बरोबर. हॅविंग द मास काय घेणार आपण त्या ठिकाणी स्मॉल एम घेऊ. इफ द पार्टिकल ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी मीन पोझिशन प्रेझेंट ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी ओ सांगितलं बरोबर आहे. जे इन केस आपण मगाशी घेतलेलं एक्झाम्पल तेच परत सिम्पल पेंडुलम. बॉब जो आहे तो मीन क्वेश्चन आहे. मीन क्वेश्चन म्हणजे कुठली क्वेश्चन झाली ओ क्वेश्चन. फेन वी हॅव टू डिस्प्लेस दिस बॉब सांगितलं. बॉब काय केला डिस्प्लेस केला. एक तर तुम्ही या बाजूला जायचो किंवा तुम्ही डिस्प्लेस करताना इकडे जा बरोबर आहे. जी पजेसेस काय झालं त्या ठिकाणी लेफ्ट अँड राईट साईड इथं पण घेतलं टू साईड्स. वन काय घेतलं आपण यम आणि दिस इज द यम. मग यम आणि एम काय झालं त्या ठिकाणच्या एक्स्ट्रीम पोझिशन झाली. दिस इज काय झाली आपली एक्स्ट्रीम पोझिशन. दिस इज ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन कळलं. दिस इज अ मीन पोझिशन दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन. द कन्सिडर पार्टिकल हॅविंग मास काय सांगितलं मी त्या ठिकाणी स्मॉलर एम सांगितलं. ॲट दिस पॉईंट डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू किती असेल एक्स इज इक्वल टू किती असणार आहे 0 असणार. then the particle reaches at the काय सांगितलं एक्स्ट्रीम पोझिशन बरोबर आहे. आता लेफ्ट अँड राईट आपल्याला माहिती आहे. इकडची साईड काय राईट साईड आहे म्हणजे इथलं आपण डिस्प्लेसमेंट घेतली तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे प्लस येणार बरोबर आहे. अँड वेन वी हॅव टू गेट कुठला लेफ्ट साईडला गेलो तर नियर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे मायनस राईट. म्हणजे वेन द पार्टिकल रिचेस ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दिस इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. दिस इज नोन ॲज अ ॲम्प्लिट्यूड राईट. म्हणून प्लस ए आणि हा काय झाला मायनस ए. आता कन्सिडर एक पार्टिकल सांगितलं तुमच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं कन्सिडर अ पार्टिकल सांगितलं त्या ठिकाणी पी सांगितलं बरोबर आहे. म्हणजे इन बिटवीन काय सांगितलं मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधला पार्टिकल. म्हणजे आता डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट द मीन पोझिशन विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स. म्हणजे वेन द पार्टिकल रिचेस ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी पी इट डिस्प्लेसमेंट बिकम्स काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स सांगितलं. किती सांगितली एक्स आहे. म्हणजे वेन द पार्टिकल डिस्प्लेस फ्रॉम द मीन पोझिशन थ्रू द पॉईंट पी इट पजेसेस सम वेलॉसिटी. त्याला काहीतरी वेलॉसिटी पजेस झाली असणार आणि मग ती वेलॉसिटी जी आहे ती आपण बघितलेली होती पी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन द रूट घेतलं होतं आपण ए स्क्वेअर मायनस एक्स. हे इक्वेशन ऑफ कोणाचं आहे वेलॉसिटीज कळते. आणि म्हणून पी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं आपण प्लस मायनस कन्सिडर करणार नाही ओनली वी हॅव टू रिटर्न हियर पी इज इक्वल टू ओमेगा इन द रूट ए स्क्वेअर मायनस काय झालं एक्स स्क्वेअर. वेअर पी बी द वेलॉसिटी ओमेगा बी द अँग्युलर वेलॉसिटी ए बी द ॲम्प्लिट्यूड आणि एक्स बी द डिस्प्लेसमेंट. अनदर फॉर्म्युला हियर ऑल्सो रिटर्न पी इज इक्वल टू ए ओमेगा. दोन फॉर्म्युला दिले ए ओमेगा दिलेला आहे
कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता ओमेगा टी प्लस फाय मीन्स काय होणार आहे, तर दिस इज अ कॉस थीटा आहे. म्हणजे आम्ही जे सांगितलं की सिंपल पेंडुलम असेल when the particle reaches at this extreme portion it makes and काय सांगितलं त्या ठिकाणी सम अँगल, राईट, सम अँगल्स टू दॅट ऑफ द कोणाशी नी पोर्शनची सम अँगल प्रेम करणार आणि म्हणून तो अँगलच्या रूपामध्ये येतोय. म्हणून आम्ही इथं काय लिहिलंय, वेलॉसिटी v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे थीटाच्या व्हेरिएशननुसार त्याची व्हॅल्यू सुद्धा काय होत जाणार आहे, चेंजेस होणार. म्हणून हा नवीन पॉईंट यावर्षी तुमच्या सिलेबसमध्ये ॲड केला. ठीक आहे, नाही तर जुन्या सिलेबसमध्ये हे नव्हतं, फक्त एवढंच होतं. पी इज इक्वल टू ओमेगा इन द रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता वेअर एक्स इज द काय सांगितलं आपण, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल सांगितलं, ए बी द काय सांगितलं, ॲम्प्लिट्यूड सांगितलं, बरोबर. आता मग सांगितलंय कायनेटिक एनर्जी, बस द कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल, बरोबर आहे. ॲट पॉईंट कुठला घ्यायचा आहे आम्हाला, तर एक्स पॉईंटसाठी घ्यायची. मग फॉर्म्युला आम्हाला कायनेटिक एनर्जीचं माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, राईट. आता 1/2 mv स्क्वेअर घेतला इज इक्वल टू 1/2 m. वी हॅव टू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू, that is the p is equal to omega in the root a square minus x square. ही व्हॅल्यू आपण इथे काय करूया, सबस्टिट्यूट करूया. मीन्स काय होणार, p व्हॅल्यू काय मिळाली, ओमेगा इन द रूट a square minus x square ब्रॅकेट कंप्लीट आणि काय झालं, स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m. दिस इज द ओमेगा स्क्वेअर आणि ही टर्म काय ना, a square minus x square. दिस इज द इक्वेशन ऑफ द काय मिळालं आम्हाला, कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. इज इक्वल टू आणि एक पॉईंट इथे घेतलेला आहे. आता हा एम एक ओमेगा स्क्वेअर आहे, मग आपल्याला एक कॉन्स्टंट झाला होता, फोर्स कॉन्स्टंट, ज्याला आपण की अपॉन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम जे आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट झालेला आहे की अपॉन एम इज इक्वल टू काय घेतला आहे, ओमेगा स्क्वेअर. दिस ओमेगा स्क्वेअर ऑल्सो काय त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. के असो फोर्स कॉन्स्टंट म्हणायचा, एमला मास म्हणायचं. फोर्स कॉन्स्टंट आणि मास सुद्धा कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून के अपॉन एमसाठी आम्ही सिम्बॉल काय वापरला, इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर असं घेतले. तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम जे आहे, लिनियर एस एच एम, ते बघा, त्या पॉईंट्समध्ये हा पॉईंट्स तुम्हाला दिसेल. तर नसेल तर आपण इथं बोलू के अपॉन एम इज इक्वल टू काय लिहिला, एम ओमेगा स्क्वेअर. तुम्हाला सांगा आता इथं एम ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. मीन्स काय होणार होतं, के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मी काय करू शकते इथं, फॉर दिस एम ओमेगा स्क्वेअर we have to written here 1/2 k in bracket a square minus x square. This is the value of the kinetic energy. This is the equation number 1. इथपर्यंत पार्ट्स कळाला का तुम्हाला. काय केलं आपण, एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, एम मास कॉन्स्टंट टर्म आहे, ओमेगा वेलॉसिटी काय तिथे, तो ओमेगा स्क्वेअर हा सुद्धा टर्म कसले कॉन्स्टंट आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही काय वापरला, के वापरला. कळते. मग त्याला तुमच्या पुस्तकामध्ये काय नाव दिले, के म्हटलेलं आहे, त्याला त्यांनी इथं काय दिलंय, ई के असं म्हटलं. ई के म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. असंच आहे, असं लिहिलं तरी चालते, काही अवघड जाते, बरोबर. दिस इज द कायनेटिक एनर्जी ॲट द डिस्प्लेसमेंट कुठलं सांगितलं, एक्स असं सांगितलं. आता आम्ही काय करणार आहे, वेलॉसिटीच्या टाईम टीच्या बाबतीत एक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. टाईम टीच्या बाबतीत काय आहे ते आता बघूया. ॲट टाइम काय काढलं त्या ठिकाणी, टी एक व्हॅल्यू तुमच्या पुस्तकामध्ये काढलेली. बघा कशी काढलेली आहे, तर आहे तोच फॉर्म्युला, ई के म्हणजे आमचा कोण, कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला आहे तसंच कुठला, 1/2 एम पी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 एम. आता टाईम टी कशात आला, इथं आहे का टाईम टी, टाईम टी नाही, इथं आहे टाईम टी. म्हणून ही टर्म जी आहे ती वेलॉसिटीची ती आपण तिथं काय करायचे, सबस्टिट्यूट करायची. ही टर्म कोणाच्या रिलेटेड होती, एक्स डिस्प्लेसमेंटच्या. आणि आता दुसरी टर्म त्यांनी आणि कुठली काढायची, दॅट टाईम टीच्या बाबतीत पण आम्हाला काढायची. मग आपण इथं ठेवूया, पीची व्हॅल्यू काय सांगा बरं, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय आणि टोटल ब्रॅकेट स्क्वेअर, राईट, इज इक्वल टू 1/2 एम. पुढं काय म्हणणार, बरोबर आहे, बोला बोला, ए स्क्वेअर
स्क्वेअर आणि काय येणार आहे कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस काय मिळालं फाय. ही कुणाची व्हॅल्यू मिळाली कायनेटिक एनर्जीची. बरोबर पुस्तकात आहे बघा तुमच्या के इज इक्वल टू एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस काय मिळाली फाय. परत आम्ही काय घेणार फॉर दिस एम ओमेगा स्क्वेअर. आम्ही आता एम ओमेगा स्क्वेअर बद्दल काय सबस्टिट्यूट केलं के. तीच व्हॅल्यू आपण इथं पण सबस्टिट्यूट करू. मग आम्हाला इथं काय मिळणार ई के इज इक्वल टू 1/2. दिस इज अ के दिस इज अ ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस काय मिळाला फाय. बरोबर आहे. मग ते सांगितलंय दस विथ टाईम इट व्हॅरीज ॲज. बरोबर आहे. टाईमनुसार तो कुणाला व्हॅरी होणार आहे कॉस स्क्वेअर थीटाला होणार. बरोबर आहे. हा जो आमचा कॉस स्क्वेअर दिसतो ओमेगा टी प्लस थीटा म्हणजे नथिंग फाय ओमेगा टी प्लस फाय म्हणजे नथिंग बट कोण आहे आमचा थीटाच आहे. बरोबर आहे. मग तो व्हॅरी कसा होणार आहे कॉस स्क्वेअर थीटाचा तो काय होणार आहे चेंजेस होत जाणार आणि किंवा व्हॅरी होत जाणार आहे. इथंपर्यंत पार्ट का आला ठीक आहे. आता आपण जो घेणार आहे की आम्हाला तरी कायनेटिक एनर्जी आहे. आता दुसरी एनर्जी कुठली राहिली आमची पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी आपण घेतो म्हणजे काय करतो आपण रिस्टोरिंग एनर्जी म्हणतो. तर रिस्टोरिंग एनर्जी म्हणजे काय तर आपल्याला जो लिनियर एसएचएमचा पहिला पॉईंट जो आहे त्या लिनियर एसएचएमच्या व्याख्येमध्ये सांगितलं होतं की जो सांगितलं आहे फोर्स जे सांगितलेलं आहे जे आपण लिनियर फोर्स म्हणतो इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सेंटर किंवा टुवर्ड्स द सेंटर किंवा आपण मेन पोर्शनला घेतो आणि दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला असतं डिस्प्लेसमेंटला. जो आपण सांगितलं मग अशी पेंड्युलमचं एक्झाम्पल घेतो आपण काय करायला बॉब इकडं ओढला त्याला. बरोबर आहे. एक्स्ट्रीम पोर्शनला आणि ज्यावेळेला आपण एक्स्ट्रीम पोर्शनला इकडे नेणार आहे म्हणजे आपण त्याच्यावर काय केलं फोर्स अप्लाय केला. बरोबर आहे. तिथून रिलीज केल्यावर बॉब तिथेच राहतो का बॉब कुठे येण्याचा प्रयत्न करतो मीन पोर्शनला म्हणजे डिस्प्लेसमेंट फोर्सच्या कशी आहे अपोजिट आहे. बरोबर आहे. आणि म्हणून काय सांगितलंय फोर्स इज काय होणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट आणि दी निगेटिव्ह साईन जे इंडिकेट केले ते काय सांगताय की दिस डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स कुठे येण्याचा प्रयत्न करणार आहे मीन पोझिशन. आणि म्हणून आम्ही जे सांगितलेलं आहे की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स आणि म्हणून हा प्रोपोर्शनल साईन काढला तर एफ इज इक्वल टू काय तर मायनस के एक्स. पेर के जो आहे दिस केचं काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आणि त्या कॉन्स्टंटलाच नाव दिलेलं आहे फोर्स कॉन्स्टंट. तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम जर बघितलं असाल पहिलाच पॉईंट आहे त्याच्यामध्ये ही सुरुवातच आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आहे पेर के बी द काय म्हणतो आपण फोर्स कॉन्स्टंट कळते. आणि मग सांगितलं के इज द फोर्स कॉन्स्टंट. आता सपोज द पार्टिकल इज डिस्प्लेस्ड म्हटले डिस्प्लेस्ड आपण कुठेपर्यंत गेलेलं आहे की इथं पॉईंट पी पर्यंत गेले. किती डिस्प्लेसमेंट झाली एक्स एक्सची डिस्प्लेसमेंट झाली. टोटल एक्सट्रीम पोर्शनला आणला का पार्टिकलला नाही मेन पोर्शनला गेलाय का नाही पार्टिकलमध्येच कुठं आहे. बरोबर आहे. म्हणजे तिथंपर्यंतचा टाईम सुद्धा कसं असणार आहे स्मॉल असणार आहे. तिथंची डिस्प्लेसमेंट सुद्धा कशी असणार आहे स्मॉल असणार आहे. आणि ते जे वर्कडन आहे दिस वर्कडन आपण काय करूया डी डब्ल्यूनं त्या ठिकाणी डिनोट करूया स्मॉल डिस्प्लेसमेंट. म्हणून पुस्तकात एक वाक्य तुमच्या लिहिलेलं आहे मी सांगितलेलं का तेव्हा सपोज द पार्टिकल इज डिस्प्लेस्ड फर्दर बाय काय सांगितलं त्या ठिकाणी इन्फाटायझमल डिस्प्लेसमेंट डी एक्स सांगितलंय अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स काय सांगितलं त्या ठिकाणी एफ द एक्सटर्नल वर्क डी डब्ल्यू ड्युरिंग दिस डिस्प्लेसमेंट इज. बरोबर आहे. जी डिस्प्लेसमेंट सुद्धा कशी होणार आहे स्मॉल डिस्प्लेसमेंट वर्कडन सुद्धा कसं होणार आहे स्मॉल होणार आहे. आणि म्हणून तिथलं वर्कडन काय सांगितले डी डब्ल्यू. मग आपल्याला सगळ्यांना वर्कडनचा फॉर्म्युला माहीत आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. मग वर्क इज इक्वल टू फोर्स घेतला आणि इंटू काय घेतलं डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट आम्ही काय घेणार आहे तर स्मॉल बरोबर आणि आम्ही काय सांगितलं डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डी. आता हे एकमेकाला कसे अपोजिट आहे पण इथं साईन जो येणार आहे पुस्तकात साईन तुमच्या दिले बघा डी डब्ल्यू इज इक्वल टू काय दिलंय एफ आणि इथं जो देताना जो दिलेला साईन आहे तो कुठला दिलाय त्या ठिकाणी मायनस साईन. का मायनस साईन सांगितलं आपण मगाशीच सांगितलं डिस्प्लेसमेंट कशी झाली अपोजिटली डिरेक्टेड कुणाच्या फोर्सच्या. बरोबर आहे. आणि म्हणून डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू काय झालं मायनस के इज इक्वल टू वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ द एफ. व्हॅल्यू ऑफ द एफ किती आहे मायनस के एक्स इंटू काय आलं त्या ठिकाणी मायनस डी एक्स. हिंस डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस मायनस प्लस येणार आणि व्हॅल्यू काय मिळाली मला के एक्स डी एक्स.
व्हॅल्यू काय मिळाली के एक्स डी एक्स. आता हे काय मिळालं आपल्याला टोटल वर्क डन मिळालं ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी पार्टिकल टू डिस्प्लेस इट फ्रॉम कुठून डिस्प्लेस केलं फ्रॉम पॉईंट ओ टू पॉईंट काय केलं त्या ठिकाणी पी. म्हणजे वेन वी हॅव टू डिस्प्लेस द पार्टिकल फ्रॉम पॉईंट ओ टू पी जे वर्क डन क्रिएट झालं ते वर्क डन किती मिळालं डी डब्ल्यू इज इक्वल टू के एक्स डी एक्स. ते वर्क डन काय काढलं डब्ल्यू इज इक्वल टू काय घेतलंय इंटिग्रेशन डी डब्ल्यू घेतलं बरोबर आहे. पॉईंट कुठला सांगितला आहे ओ टू काय सांगितलं तिथं पी घेतलाय. तिथं एक तर काय असणार आहे मेन पोर्शनला डिस्प्लेसमेंट 0 असेल बरोबर आहे आणि इथं पॉईंट पीला गेली तर किती असणार आहे एक्स असणार आणि इथे घेत असताना त्यांनी काय घेतलं 0 टू काय घेतले एक्स घेतले बरोबर आहे इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू काय घेतला एक्स डी डब्ल्यूची व्हॅल्यू काय मिळाल्या के एक्स डी एक्स. ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली के एक्स डी एक्स. के टर्म कसे होऊची के टर्म कसे कॉन्स्टंट म्हणजे आपण याला बाहेर घेतलं तर आम्हाला याचं काय मिळणार त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर अपॉन काय मिळणार आहे 2 मिळणार आहे. म्हणजेच आम्ही कसं लिहू शकतोय 1/2 के एक्स स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू फॉर द कोणाची मिळाली डब्ल्यू म्हणजे कोणाची मिळाली वर्क डन कोणामध्ये पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे. म्हणून इथे इज इक्वल टू काय मिळालं 1/2 के एक्स स्क्वेअर बरोबर. पुस्तकात इक्वेशन आलंय बघा डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 के स्क्वेअर आहे आणि खाली ए पी इज इक्वल टू काय दिलं आहे 1/2 के एक्स स्क्वेअर. मग अशा आम्ही काय केलं होतं एम ओमेगा स्क्वेअर ऐवजी काय वापरला के वापरला. आता त्यांनी काय केलं इथं के ऐवजी शब्द काय वापरला 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2 बरोबर आहे. 1/2 काय दाखवलं त्या ठिकाणी एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता दिस इज काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिळाली. तर कुणासाठी मिळाली फॉर द डिस्प्लेसमेंट एक्ससाठी मिळाली. जसं आपण काय सांगितलं इथं सांगितलं कायनेटिक एनर्जी घेतली होती. कायनेटिक एनर्जी आम्हाला इथं मिळाली होती. कुठं मिळाली कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कुणासाठी मिळाली ती आम्हाला एक्ससाठी डिस्प्लेसमेंटसाठी. इथं सुद्धा आम्हाला जी मिळालेली आहे पोटेन्शियल एनर्जी ती सुद्धा कोणासाठी मिळाली डिस्प्लेसमेंटसाठी. परत आम्ही काय केलं इथं व्हॅल्यू बीची व्हॅल्यू कुठे केली कुणासाठी केली होती त्या ओमेगा टी प्लस फायसाठी म्हणजे टाईम टी साठी. तशीच आम्हाला इथं सुद्धा काय करायचे पोटेन्शियल एनर्जी त्यासाठी काढायची आहे. इकडे आता काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी घ्यायची. पुस्तकामध्ये तुमच्या फॉर्म्युला दिलेलाच आहे. ई पी इज इक्वल टू काय म्हटले त्या ठिकाणी 1/2 के एक्स स्क्वेअर बरोबर आहे. आता तो के एक्स स्क्वेअर 1/2 घेतलाय के घेतले बरोबर आहे. आपण डिस्प्लेसमेंटची परवा व्हॅल्यू सांगितली एक्स इज इक्वल टू ए घेतली बरोबर आहे साइन ओमेगा टी प्लस काय घेतले तो हाय घेतले बरोबर आहे. हिअर वी हॅव टू सबस्टिट्यूट इन दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. एक्सची व्हॅल्यू काय म्हणा ए साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस काय झालं त्या ठिकाणी हाय बरोबर आहे आणि त्याचं काय आहे स्क्वेअर आहे ना स्क्वेअर हां इज इक्वल टू 1/2 के परत काय ना ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस काय मिळालं तिथं हाय आणि मग आम्ही इथं परत पोटेन्शियल एनर्जी घेणार 1/2 के ह्या व्हॅल्यू काय घेतलाय एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस हायर बरोबर आहे. म्हणजे इथं सुद्धा आमचं विथ द टाइम टी व्हॅरीज कुणानुसार टाइम चेंजेस होणार आहे साइन स्क्वेअर थिटानुसार. म्हणजे हा साइन स्क्वेअरच्या टर्ममध्ये होणार आहे हा टाइम आहे मग त्या साइन स्क्वेअर टीनुसार थिटानुसार हा काय होत जाणार आहे पॅरी होत जाणार. कळतं इथं बरं. आता आम्हाला काय केलं पाहिजे टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल काढणं. टोटल एनर्जी कशी काढणार ई इज इक्वल टू म्हणतो म्हणजे टोटल एनर्जी जी आहे ती काय म्हणतो आपण ई के प्लस काय घेतो तिथं ई पी घेतो. कायनेटिक एनर्जी हॅविंग द व्हॅल्यू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी हॅविंग द व्हॅल्यू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर is equal to we have to multiply this m omega square term
to that of the whole bracket, we will get value 1/2 m omega square a square minus 1/2 m omega square x square plus 1/2 m omega square x square. Here we have to see that this term minus 1/2 m omega square x square, this term plus 1/2 m omega square x square. These two terms cancel with each other and we have to get the value 1/2 m omega square a square. This is the equation for the total energy of particle performing SHO. But we know that omega is equal to 2 pi n, where n is the frequency. Therefore, we have to substitute it. This value, that is omega is equal to 2 pi n. In this equation, the equation becomes, hence E is equal to 1/2 m omega square a square is equal to 1/2 m. In bracket, we substitute in the value 2 pi whole bracket square a square is equal to 1/2 m, 2 having square 4 into pi square into n square into a square. Then we have to divide it by these two terms, by these 2. 2 1s are 2, 2 2s are 4. We get the value E is equal to 2 m pi square n square a square. This is the equation for the energy of particle performing SHO. From this equation, we have to see that this E, that is the energy of particle, is directly proportional to the mass of the particle. This E, that is the energy of particle, directly proportional to the square of the frequency. This energy of particle directly proportional to the square of the amplitude. If we have to take the relation between period of oscillation and frequency, that is n is equal to 1/t, that is the frequency of revolution, which is equal to the reciprocal of the period of oscillation. Hence, when we have to substitute this value in this equation, we have to get another equation for the energy, that is E is equal to 2m pi square. Here we have to substitute in this value, that is 1/t bracket square a square. We have to get the value 2m pi square a square and t square. That is, we have to get the value E is equal to 2m pi square a square upon t square. From this equation, we also seen that this energy of particle performing SHO also inversely proportional to the square of the period of the oscillation. That is, total energy in SHO is directly proportional to the mass of the particle, square of the amplitude, square of the frequency, and inversely proportional to the square of the period.